राज्य रस्ते विकास महामंडळ आणि नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी यांनी मिळून केला आणि मंडळी त्यांच्या या संयुक्त प्रयत्नातून साकारलेला हा प्रकल्प मुंबई पुणे प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सुलभ करणार आहे. आजचा हा सोहळा केवळ एक प्रकल्पाचा नाही तर तो आहे दूरदृष्टीचा, अचूकतेचा आणि मर्यादा ओलांडण्याच्या जिद्दीचा. तर पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. With that, ladies and gentlemen, we are now transitioning from attempt to achievement of the Guinness World Record. Ladies and gentlemen, today we have with us Sonia Ji. Can we have a huge round of applause for her? She's the official adjudicator of Guinness World Records Japan. Let's welcome Sonia Ji, official adjudicator of Guinness World Records Japan. I would request her to please join us. You can come here in the... Thank you, everyone. Hello, everyone. Hello, everyone. My name is Sonia, and I am the official adjudicator from Guinness World Records. I am so pleased to be here today because I am able to confirm that the Maharashtra State Road Development Corporation Limited and Navayuga Engineering Company Limited have achieved a new Guinness World Record title. On behalf of Guinness World Records, I would now like to present the official Guinness World Record certificate. Thank you. Thank you very much, sir. मी सोनियाजींना विनंती करते, माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांना गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड सन्मान प्रदान करावा. जोरदार टाळ्यांनी कौतुक करायचं आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड मिळवलेला आहे. कॅन वी हॅव अ ह्यूज राउंड ऑफ अप्लॉज. I would request Sonia Ji to please also make the official statement. So, just 1 second, sir. Sir, just 1 second. To officiate, to make this record official, please allow me to read this certificate. Okay, you can hold it. You can hold it. That's fine. Yes. No, it's fine. Yes. Don't worry, I'm a professional. The widest underground tunnel measures 22.33 meters and was achieved by the Maharashtra State Road Development Corporation Limited and Navayuga Engineering Company Limited in Lonavala, Maharashtra, India on 1st May 2026. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नुसार सर्वात रुंद भूमिगत बोगद्याची रुंदी 22.33 मीटर इतकी आहे आणि हा विक्रम. Congratulations, you are now officially amazing. हा विक्रम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी यांनी मिळून लोणावळा, महाराष्ट्र येथे 1 मे 2026 रोजी प्रस्थापित केला आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नुसार सर्वात रुंद भूमिगत बोगद्याची रुंदी 22.33 मीटर इतकी आहे आणि हा विक्रम महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ आणि नवयुगा इंजिनिअरिंग कंपनी यांनी मिळवून लोणावळा, महाराष्ट्र येथे 1 मे 2026 रोजी प्रस्थापित केला आहे. आता आपण नवयुगाचे मान्यवर MSRDC चे प्रतिनिधी आणि माननीय मुख्यमंत्री यांच्या टीम सोबत फोटो सेशन कडे वळत आहोत. एक फोटो सेशन करणार आहोत नवयुगाचे
कर दो वायर चलो फटाफट। Don't worry, I'm a professional. The widest underground. बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये या बोगद्याची नोंद झालेली आहे आणि तिथल्या या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डच्या ज्या महिला पदाधिकारी होत्या सोनिया, या देखील मोठ्या उत्साहात दिसल्या आणि त्यांनी देखील इथल्या इंजिनियरचं मनोबल वाढवलं आणि त्यानंतर ऑफिशियली अधिकृतरित्या या प्रकल्पाला, या बोगद्याला गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये सामील करण्यात आलेलं आहे याची घोषणा देखील त्यांनी केली। आणि मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हातात आपण ते पाहतोय अधिकृत चिन्ह गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डचं 22.33 किलोमीटर इतक्या लांबीच्या या, माफ करा, 22.33 मीटर लांबीच्या या बोगद्याचं गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये आता नाव कोरलं गेलेलं आहे आणि त्याचीच अधिकृत घोषणा देखील करण्यात आलेली आहे। कारण जगातील सर्वात रुंद असा हा बोगदा आहे आणि त्याचंच लोकार्पण आज झालेलं आहे। या प्रकल्पाचं लोकार्पण झालेलं आहे आणि मुख्यमंत्र्यांनी देखील या प्रकल्पाचा स्वतः ड्रायव्हिंग करत आढावा घेतला। या मिसिंग लिंकची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे। महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर मिसिंग लिंकमधील 2 बोगद्यांची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे। हा प्रकल्प अभियांत्रिकी कौशल्याचा एक असा उत्तम नमुना असल्याचं बोललं जात आहे, कारण अनेक भौगोलिक आव्हानं इथे होती आणि त्याला सामोरं जात इंजिनियर्सनी हा बोगदा इथे निर्माण केला। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं म्हणजेच MSRDCने या प्रकल्पाची नोंद लिम्का बुकमध्ये देखील करण्याच्या दृष्टीनं पावलं उचललेली आहेत। गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डची अधिकृत घोषणा आताच थोड्या वेळापूर्वी झाली आणि त्यानंतर या प्रकल्पाची नोंद लिम्का बुकमध्ये देखील करण्याच्या दृष्टिकोनातून पावलं उचलली जात आहेत। मुंबई पुणे प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी MSRDCनं मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग हा बांधलेला आहे आणि हा महामार्ग सेवेत दाखल झाल्यानंतर मुंबई पुणे अंतर 2.5 ते 3 तासात पार करणं सोपं होणार आहे। प्रवासाचा वेळ वाचणार आहे। आजच आपण पाहतोय मोठी वाहतूक कोंडी सकाळपासनं मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर पाहायला मिळते, मात्र आता या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे ही वाहतूक कोंडी होणार नाही अशी अपेक्षा आहे। वाढत्या वाहन संख्येमुळे सातत्यानं वाहतूक कोंडी होत होती, त्यामुळे अल्टरनेट महामार्गाची अशाच कुठल्या एका मोठ्या प्रकल्पाची आवश्यकता होती। अनेक डेडलाईन देखील हुकल्या, मात्र काही भौगोलिक आव्हानं होती, त्यामुळे सातत्यानं MSRDCकडून डेडलाईन पुढे ढकलण्यात येत होत्या। मात्र आता हा प्रकल्प पूर्णत्वास आलेला आहे आणि अखेर याचं लोकार्पण आज महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर झालेलं आहे। मुंबई पुणे दरम्यानचा प्रवासाचा वेळ जवळजवळ 30 मिनिटांनी कमी होणार, त्यामुळे हा प्रकल्प राज्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो आहे। हा प्रकल्प जागतिक स्तरावर देखील आता महाराष्ट्राला एक वेगळीच ओळख निर्माण करून देणार आहे, कारण आता मिसिंग लिंक प्रकल्पाची नोंद थोड्याच वेळापूर्वी अधिकृतरित्या गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील झालेली आहे। 2 बोगदे आहेत ज्याची गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद झालेली आहे। हा प्रकल्प अभियांत्रिकी कौशल्याचा असा उत्तम नमुना म्हटलं जात आहे, कारण 180 मीटर खाली खोल हा बोगदा निर्माण करणं सोपं काम नव्हतं। अनेक भौगोलिक आव्हानं होती, मात्र या बोगद्याचं निर्माण करण्यात आलेलं आहे। आपण याची माहिती देखील जाणून घेऊयात। मुंबई पुणे प्रवास आता सुपर फास्ट होणार आहे। मिसिंग लिंकसाठी कोणताही नवा टोल घेतला जाणार नाही, अत्यंत दिलासादायक अशी ही बाब आहे। मिसिंग लिंकवर 6 महिने हलक्या वाहनांनाच परवानगी दिली जाणार आहे। LMV प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहनांनाच इथे परवानगी मिळेल। लाईट मोटर व्हेकल जी कॅटेगरी असते त्यांना। मिसिंग लिंकमुळे मुंबई पुणे प्रवास हा सुसाट होणार। खंडाळा घाटातील वाहतूक कोंडीतून प्रवाशांची सुटका होणार आहे, त्यामुळे जो वाहतूक कोंडीतला त्रास सहन करावा लागत होता तो कमी होईल। मिसिंग लिंकमुळे वेळेची आणि जवळजवळ 20% इंधनाची देखील बचत होईल। मुंबई पुणे महामार्गावरील प्रवाशांचा जो वेळ जास्त लागायचा तो आता कमी होणार, वेळ वाचणार आहे। मुंबई पुणे प्रवासाचा वेळ जवळजवळ 30 मिनिटांनी कमी होणार।
मिसिंग लिंकमुळे अपघाताचं प्रमाण देखील कमी होईल असं बोललं जातं.